आवाज येऊ द्या. हॅलो हॅलो. सर्वांना पुन्हा एकदा या युवाशाही सुशांत मनवेचा शाहिरी मानाचा मुद्रा. रसिका हो, बुवाने कशी वारी केली? एखाद्या मैतावर तोंड घेऊन जातं तसा आला होता इथं. बुवा काय? बुवा त्या चेहऱ्यावर नाही हसू नाही काय. हो बुवा, बुवा आम्ही मनवे, माने नाही बुवा. माने आणलं तर भारी पडेल तुम्हाला बुवा. बुवा आम्ही मनवे. बुवाने जवळजवळ 1.25 तास वारी केली. बुवाला 9:05 मी दिली होती हातामध्ये. हा रंगमंच हातामध्ये दिला होता. पण बुवा आता मला आयोजकांनी फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला आहे. त्या 15 मिनिटामध्ये तुझी कशी जिरवतो ती बघ आता. तत्पूर्वी बुवांचा प्रश्न आहे, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? बुवा, ही माझी या रंगमंचावर दुसरी भेट आहे, म्हणजे दुसरी वारी आहे. आणि बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. उत्तर आहे का बुवा? मन हा आपल्या सर्व भावनांचा आणि विचारांचा राजा आहे, जो बऱ्याचदा अहंकाराच्या प्रभावाखाली येऊन माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो. मनाचे नियंत्रण सुटल्यास अहंकार निर्माण होतो. म्हणून या कलियुगामध्ये माणसाच्या शरीरामध्ये किंवा जीवनामध्ये राग उत्पन्न निर्माण करणारा मन म्हणजेच मनचंद्र राजा होय. बुवा, मन म्हणजेच मनचंद्र राजा होय. बुवा ग्रंथाचं नाव सांगतोय, मनचंद्र बोध ग्रंथ. बुवा माझे गुरुवर येत आहेत. मनचंद्र बोध ग्रंथ आहे. लेखक हिराजी महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. आणि बुवा, जो माझा प्रश्नाचं जे उत्तर दिलंय, तुमच्याकडे पुरावा असेल तर घेऊन या. तुम्हाला मूळचा प्रश्न आमचा कळलेलाच नाही आहे बुवा. संसार सागर, पहिला मेन म्हणजे संसार सागर याचा अर्थ जाणून घ्या बुवा, नंतर माझ्या प्रश्नाला हात घाला बुवा. आता बुवांची गवळण. बुवा गवळणीमध्ये बोलले, रुसली का राधे आज मला तू सांगना. बुवा गायकी कशी असावी, शेर कसे असावे हे तुला मी आज सांगतो. रुसली का राधे आज मला तू सांगना. देख पप्पी गाणी मला तू आदना. ही बुवांची गवळण आहे. बुवाला कटिंग बघा अशी देतोय. रुसलीच नाही राधा मनमोहना. हे बुवा, रुसलीच नाही राधा मनमोहना. देते मी पप्पी कुंजवनामध्ये भेटना. तू भेटना एकदा भेटना. मधुर बासरी ऐकवना. रुसलीच नाही राधा मनमोहना. देते मी पप्पी कुंजवनामध्ये भेटना. रुसलीच नाही राधा मनमोहना. याची मी उकल करत नाही, पण कृष्णाच्या अगोदर जे राधाकृष्णाचं नाव घेतलं जातं त्याचं उत्तर बुवा याच्या पुढे आहे. बुवांना जी माझी गवळण दिली होती, तुझ्या माझ्या प्रेमाला गालबोट का लागले. 2 प्रश्न विचारले होते गवळणीमध्ये. कृष्णाला राधा विचारते असं का? मुळात या बुवाला गवळणच कळली नाही माझी. मनाच्या या अंतरी नाव तुझे कोरले, तुझे माझे नाते हे जगा वेगळे. भाव अंतरीचे नाही पुन्हा कळले,
तुझ्या माझ्या प्रेमाला गालबोट का लागले हे त्याला सांगायचं होतं. हा बुवा आत्ताच्या जमान्यात गातोय. बुवा पहिलं शास्त्र पुराण पूर्ण अभ्यास करा, तुमच्या गुरुवर्यांना विचारा आणि नंतर या कार्यक्रमामध्ये या. बुवा हॅलो, हे पहा दीपेश जावडे याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय आरती घोणवर यांच्या स्मरणार्थ पार्वतीबाई मडवी याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे श्री वाघदेवी कलावंत डिंगली कोडवीवाडी कीबोर्ड मास्टर सुरज मडवी यांसाठी 200 रुपये. बाळू विश्रांत गवताडे आणि चंद्रकांत बाबू गवताडे यांचकडून 501 रुपये. फॅमिली कट्टा तेजल नीता सामना जोरात पाहू कुणाची किती होते हवा. अहो नाव जरी सुशांत असलं माझं तरी शब्दात देऊन ठसन तुमचा उडवीन धुवा. अरे सखा ज्याचा राम काय बोलतोय, अरे सखा ज्याचा राम अशा गुरुवर्य सकारामांचा आहे मी छावा. दुसरा शेर बुवा, अरे असला जरी तू बादशाह, हे वीर बुवा, अरे असला जरी तू बादशाह तरी मी चतुर बिरबल आहे. अरे तू जरी सव्वा शेर, अरे तू जरी शेर तरी मी सव्वा शेर आहे. अरे तू जरी ताकदीने असलाच बलवान तरी मी ज्ञानाने गुणवान आहे. आणि माझ्या समोर तू आज या शक्ती तुऱ्यात शेमडा पोर. व विषय काय बघा, हर घर में अरे कई नाम हो, हर घर में अरे कई नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. विषय काय बघा, रण मैदानी ऐकत वाणी हो. आज मी गुवांच्या नावावर जाणार. गुवा बघ कसं आणलंय, रण मैदानी ऐकत वाणी याची फाटली हात भर रे. याच्यापेक्षा तू हिजडा बरा, काय म्हणतोय, याच्यापेक्षा तू हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे. यापेक्षा तू हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे. याला कसा म्हणावा वीर रे. याच्यापेक्षा तू हिजडा बरा, याला कसा म्हणावा वीर रे.
जर नॉलेज असेल तर तुम्हाला तो विषय पटेल. दुसरा विषय तेजस आले चालून खरं हे तेजस तेजस आले चालून खरं नव्हती जाणीव त्यांना बरं. तेजस आले चालून खरं नव्हती जाणीव त्यांना बरं. हाती गांडीव धरून पडती पाहून तो आशुर. हाती गांडीव धरून पडती पाहून तो आशुर. हाती गांडीव धरून पळती पाहून तो आसुर. हाती गांडीव धरून पळती पाहून तो आसुर. हॅलो, हे पहा संकेत वरेकर यांचे लाडके भाऊजी यांच्यासाठी 200 रुपये. भुवनच्या लुक साठी पहा सौ स्नेहा यशवंत बावदाने गाव मुर्तवडे धनगरवाडी यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमची पुतणी श्रीनेका आकाश भातडे हीच कडून खास भुवनच्या वादासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आम्ही महालक्ष्मी नृत्य कला पदक महोदय सोडे मनगावाडी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. रात्री अंडीची काय बघा मायावी शक्तीचा तू जादूगर. बाईला पाहून गाठलं दार. दार गाठून रेष पाहून दार गाठून रेष पाहून कसा पडला तळे लोचार. कसा पडला तळे लोचार. कसा पडला तळे लोचार. कसा पडला तळे लोचार. बघत नाही हा गोचार. कसा पडला तळे लोचार. बघत नाही हा गोचार. मायावी शक्तीचा तू जादूगर. बाईला पाहून गाठलं दार. दार गाठून रेष पाहून. दार गाठून रेष पाहून कसा पडला तळे लोचार. कसा पडला तळे लोचार. हॅलो, हे पहा पूनम नमित भोवड रोहन रवींद्र सुतार राब राबून शेतावर आम्ही कुणब्यांची पोर. राब राबून शेतावर आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही कुणबी 1 नंबर. आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही कुणबी 1 नंबर.
शेवटचे गीत घेतोय शक्ती दोऱ्याचा कोहिनूर हिरा रामचंद्र खाणेकर बुवा यांच्यासाठी खास श्रद्धांजली म्हणून गीत गातोय. वाहतो श्रद्धांजली अश्रू नयनानी येते डोळ्यात हे पाणी सुनी झाली ही रंगभूमी गोरखे झालो आम्ही आठवण येता रामचंद्र बुवांची आले हृदय माझे भरूनी वाहतो श्रद्धांजली अश्रू नयनानी येते डोळ्यात हे पाणी. या ठिकाणी माझी वारी समाप्त करतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो हे पहा बाबू भुवड याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये आले. त्याचप्रमाणे मीना भुवड याचकडून 100 रुपये आले. डोलकवाल्याची कुटुंबासाठी 7 मिनिटे आभार होते. हॅलो त्याचप्रमाणे निलेशजी म्हणवे याचकडून 50 बुवांना दुसऱ्या कार्यासाठी शुभेच्छा. श्री गणपती गजानन